वागतो, स्वधर्माप्रमाणे चालतो, त्याला मात्र वीरशैव म्हणायचं. कारण तो कधीही शिवाला सोडून जात नाही, सातत्याने शिवाचे स्मरण करणारा तो वीरशैव आहे. सदा शिवाचं भक्ती करणारा वीरशैव आहे. म्हणून वीरशैव आपल्याला म्हणून घ्यायचा अधिकार कधी येतो? या सर्व लक्षण तुमच्यात असेल तर तुम्ही वीरशैव आहोत. जाऊ दे, गुरु काय मोठे, लिंग काय आज म्हणतं काढून ठेवतो, जन्म काय आपल्या सरकारच आहे, कुठले धर्म आले, कोण आले, मग असं म्हणणारा वीरशैवात कुळात जन्मले तरी तुम्ही वीरशैव होऊ शकणार नाही. मी सांगत नाही, माऊलीचे शब्द आहे. तुम्ही गुरुला किंमत नाही, लिंग आपल्याला लिंग म्हणजे पाळन करत नाही, लिंगाची निष्ठा आपल्याला नाही, जन्माच्या प्रति आधार नाही, स्वधर्माचे आचार विचार आपल्यात नाही, पण मी जन्माला आलो म्हटले तर तुम्ही लिंगायत होऊ शकणार नाही, वीरशैव होऊ शकणार नाही. मग इथे बरेच लोक असेल तर तुम्ही स्वतःला विचार करून घ्या, मी कसं वागतो म्हणून. स्वतःचा विचार कर, मी तसं वागतो का? माझा भक्ती गुरुवर आहे का? माझा श्रद्धा, माझा भावना लिंगावर आहे का? मी जन्माच्या प्रति आधार आहे का? किंवा मी माझं धर्माप्रमाणे वागतो का? हे सर्व स्वतः आता विचार केला पाहिजे. म्हणून मी सांगतो बघ, वीरशैवांना स्वतःचा जाणीव व्हायचा असेल, 3रा अध्याय शांत वाचून बघा. मी जे काय आता तुम्हाला सांगलेलं सगळं माऊलीने सांगितलेलं आहे. 3रा अध्यायामध्ये कोण वीरशैव, कसं वीरशैव, कसं भक्ती असायला पाहिजे, कोण गुरुनिंदा करतो तो कसं वीरशैव होत नाही, लिंगाच्या प्रति जे कोणी मत चांगला नसतो, लिंगाचं भक्ती करत नाही तो वीरशैव नाही, माऊली स्पष्टपणे सांगितलेले. म्हणून आपल्याला वीरशैव स्वतःला समजून घ्यायचा असेल, या सर्व गोष्टीचे विचार करा, तसं वागलो तरच तुम्ही वीरशैव आहोत, नसेल तर वीरशैव कुळात जन्मून सुद्धा तुम्ही वीरशैव होऊ शकणार.